अवकाळी पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढले। पुणे मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। पुढील 3 ते 4 दिवस राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला असून मोठं नुकसान झालंय, तर काही भागांमध्ये दुर्घटना देखील घडलेल्या आहेत। दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे लवकरच मान्सूनची केरळमध्ये एंट्री होणार आहे। मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन पुढील 4 ते 5 दिवसात केरळमध्ये होण्याची शक्यता आहे। दरवर्षी 1 जूनला मान्सूनचं केरळमध्ये आगमन होतं, मात्र यावर्षी 1 जूनच्या आधीच केरळमध्ये पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे। पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाला अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। जर हा अंदाज खरा ठरला तर 2009 नंतर पहिल्यांदाच वेळेआधी केरळात मान्सूनचं आगमन होणार आहे। 2009 साली 23 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता। त्यानंतर आता पहिल्यांदाच केरळमध्ये मान्सूनची लवकर एंट्री होण्याची शक्यता आहे। दरम्यान पुढील 48 तास धोक्याचे आहेत। हवामान विभागाकडून कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर बुधवारी कोकणात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलाय। मुंबईमध्ये आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे। मुंबईत पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुण्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे, कुठे कुठे बरसलेला आहे हा अवकाळी पाऊस, कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।